नमस्कार सगळ्यांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज सकाळी सकाळी अमित बाहेर जाऊन ढोकळा आणि खांडवी घेऊन आला ब्रेकफास्टसाठी. इथे कांदिवलीमध्ये गुजराती फूड आयटम्स खूप छान मिळतात. ढोकळा, जलेबी फाफडा, खांडवी, पात्रा आणि त्याचबरोबर ज्या ऑथेंटिक गुजराती चटण्या मिळतात त्या तर उत्तम असतात. त्यामुळे इथे आलो की मी आणि अमित ढोकळा आवर्जून खातो. तर चला आता आम्ही दोघे ब्रेकफास्ट करून घेतो आणि त्यानंतर आपण भेटूयात थेट संध्याकाळी. हॅलो. आज आहे पाडवा आणि आज आहे भाऊबीज आणि आमच्याकडे तसं काही भाऊबीजेचं आज सेलिब्रेशन नाही आहे. कारण तुम्ही जर माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला हे माहीत असेल की आम्ही आम्ही भाऊबीज पाडव्याच्या दिवशीच सेलिब्रेट केलं सगळ्यांनी अमितच्या मावशीच्या घरी. सो आज काही सेलिब्रेशन नव्हतं. आज सगळे आपापल्या घरी आहोत आणि आज मी आणि अमित पण दिवसभर घरीच होतो. छान आराम केला, छान घरचं जेवण जेवलो आणि आता संध्याकाळी सहजच आम्हाला दोघांना वाटलं की जरा बाहेर जाऊन येऊ, जरा बाहेर पडू. थोडं बाहेर पडल्यावर छान वाटतं. दिवसभर घरी होतो आणि अमितची छोटी मोठी कामं पण आहेत. म्हणजे आम्हाला डीमार्टला पण जायचं आहे, थोडंफार सामान पण घ्यायचं आहे. तर अशी जी काही थोडी कामं आहेत ती आम्ही सगळी आज करू आणि उद्या सकाळीच लवकर आम्हाला खारघरला जायला, म्हणजे ॲक्च्युली खारघर आणि मग तिकडनं पुणे असा आमचा उद्याचा प्रवास आहे. तर त्यासाठी थोडीशी तयारी पण करायची आहे. सो चला भेटूयात. चल लवकर, उशीर होतोय. कसला उशीर? म्हणजे कुठे उशीर होतो? जायला. कुठे जायला? आपल्याला जायचंय ना. तेच बघतोय की जायचं की नाही. म्हणजे तयार झालात आपण. हॅलो, जायचं की नाही म्हणजे नाही जायचं की नाही म्हणजे युवर्स तिला सांगा लाईट्स ऑफ करायला. जायचं की नाही म्हणजे ते सांग. अगं तुला डीमार्टला जायचं, लाईट ऑफ कर. अतिशय अरसिक असा माझा नवरा आहे. अतिशय अरसिक. त्याचं माइंड असं एक मिनिटाने चेंज होत असतं. मग अशी म्हणाला छान रेडी हो, चल आपण बाहेर जाऊ. आता म्हणतोय मला माहित नाही जायचं की नाही. काय करणार? अनसबस्क्राईब. एक मिनिट. ओके, तो अभी दूसरा बैंक आपको देखना है. दूसरा बैंक आपको देखना है. ही आहे दिवाळीची झगमगाट. आपण घरातनं बाहेर पडता म्हणजे पडेपर्यंत आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे एकदा आपण बाहेर पडलो की आपल्याला छान वाटतं. खास करून दिवाळीत रस्त्यांवर फिरण्याची मज्जाच वेगळी असते ॲक्च्युली. ही सगळी लाइटिंग आणि ही सगळी मज्जा मला खूप आवडते आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं त्याने. आणि मग दिवाळी संपत आली की हे सगळे लाइटिंग्स हळूहळू करून उतरायला लागतात आणि मग कंटाळा येतो. सॅड वाटतं. लहानपणी असं व्हायचं मला. लोकांचे आकाशकंदील, लोकांच्या घराच्या लाइटिंग बघूनच मला छान वाटायचं. सी सो नाईस, लवली. अजून आपण महावीर नगर मध्ये आलोय ना. हे आहे महावीर नगर. हा कांदिवली मधला पॉप्युलर एरिया आहे. नाही मला नाही जायचं तिकडे. वन ऑफ द फेमस खाऊ गलीज इन मुंबई इज इन महावीर नगर. पुढे आहे ना इकडे. उतरायचं नाही दाखवते, शूट करते. आता जायचं नाही ना इकडे सप्टेंबरला. नाही, इकडनं खाऊ गल्ली स्टार्ट होते आणि म्हणजे ऑलमोस्ट जगातले सगळे पदार्थ खाऊ गल्लीमध्ये मिळतात. इकडनं सुरू होते खाऊ गल्ली आणि पुढे भरपूर लांब अशी आहे, दोन्ही साईडला आहे. हे डीमार्ट आहे, नाही हे क्रोमा आहे. डीमार्ट त्या साईडला आहे.
आणि भरपूर वेगवेगळे पदार्थ ह्या खाऊगल्लीमध्ये मिळतात. इंटरेस्टिंग आहे ही खाऊगल्ली खूप. हे आहे MCA. एक सेकंड किती छान लाइटिंग केली आहे. हे MCA आहे, सचिन तेंडुलकर जिमखाना. तुम्ही बघू शकता खूप मोठी बिल्डिंग आहे ही. आतमध्ये भरपूर काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत. माझा लग्नानंतरचा पहिला बर्थडे आम्ही इथे सेलिब्रेट केला होता. याच्यामध्ये आतमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तर आहेतच, पण मला ना दिसत नाही आहे, म्हणजे नीट दाखवता येत नाही आहे. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तर आहेतच, पण त्याचबरोबर रेस्टॉरंट्स पण आहेत. चल थांबू नकोस. आणि खूप मोठी बिल्डिंग आहे ही. मला तुम्हाला नीट दाखवताच येत नाही आहे. थोडंफार जे काय दाखवू शकते ते दाखवते आहे. हर एक सण यांचं असं असतं, जगावगा असतं. डीमार्टचं सगळं काम झाल्यावर आम्हा दोघांना थोडी भूक लागली होती, म्हणून आम्ही महावीर नगरमधल्याच शिवसागर रेस्टॉरंटमध्ये गेलो. महावीर नगर मुंबईतली प्रसिद्ध जागा आहे. इथली खाऊगल्ली खूपच फेमस आहे. आणि एक खास गोष्ट म्हणजे इथे सगळं शाकाहारीच मिळतं. म्हणजे पूर्ण महावीर नगरमध्ये तुम्हाला नॉनव्हेज कुठेच मिळणार नाही. पण हो, गुजराती जेवण इथे अगदी ऑथेंटिक मिळेल. शिवसागरमध्ये आम्ही दोघांनी छान डिनर केला. मी मसाला डोसा घेतला आणि अमितने त्याला आवडणारी दही इडली खाल्ली. नंतर आम्ही फ्राईड राईस पण घेतला. आणि मला एक गोष्ट तुम्हाला इथे दाखवावीशी वाटली, ती म्हणजे ही की आपण जनरली जेव्हा चायनीज खातो रेस्टॉरंटमध्ये तेव्हा चायनीज सॉसेस त्याच्यासोबत मिळतात आणि ते असे छोटे छोटे कंटेनर्समध्ये मिळतात. आणि बऱ्याचदा त्यांचे चमचे इकडे तिकडे झालेले असतात. ते सॉसेस एकमेकांमध्ये थोडेफार मिक्स झालेले असतात आणि ते मला थोडंसं अनहायजेनिक वाटतं. तर इथे यांनी मला सॅशे दिले होते सॉसेसचे आणि त्यासोबत एक कात्री पण दिली होती. तर हे मला थोडं ऑर्गनाइज्ड आणि हायजेनिक वाटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कुल्फी इकडे कांदिवलीची सगळ्यात फेमस कुल्फी आहे. अमित आणि अमितच्या घरचे कित्येक वर्षांपासून ही कुल्फी खातात आणि हीच कुल्फी खातात. ते दुसरं कुठलंच आईस्क्रीम खात नाहीत. यामध्ये वेगवेगळ्या थँक्यू लाईट लावल्याबद्दल. यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सची कुल्फी मिळते. म्हणजे आंबा, त्यानंतर चिक्कू, मलाई, रोज, केसर पिस्ता, अजून कुठले फ्लेवर्स आहेत? एवढंच ना. आणि सगळ्यात ह्यांची स्पेशालिटी आहे आंबा फ्लेवर आणि चिक्कू फ्लेवर. म्हणजे हे दोन फ्लेवर्सचे कुल्फी खाताना लिटरली तुम्हाला असं वाटेल की तुम्ही आंबा आणि चिक्कू खातायत. चिक्कू फ्लेवरची तर खूपच सुंदर लागते. म्हणजे ते चिक्कूमधला जो रवाळपणा असतो ना, जे असं रवाळ टेक्स्चर असतं जे आपल्याला खाताना लागतं, ते आईस्क्रीममध्ये सुद्धा लागतं. आणि सेम गोज विथ आंबा. आंब्यामध्ये पण तसंच होतं. आपण अक्षरशः हापूस आंबा खातोय तशी चव लागते. त्यामुळे ही खरंच खूप रिच फ्लेवर्ड कुल्फी आहे. अमितने मला लग्नाच्या आधी एकदा खाऊ घातली होती आणि तेव्हापासून माझी पण ही फेवरेट झाली आहे. त्यामुळे आम्ही कधीही आम्हाला आईस्क्रीम किंवा काही गोड खायचं असेल तर आम्ही इथे येऊन खातो. खूप साधीशी गाडी आहे ही इथे. या गाडीवरती ही कुल्फी मिळते, पण खूप टेस्टी आहे. मला लिटरली आमरस खाल्ल्यासारखं वाटतं माहिती आहे. ह्याचा जेव्हा मी पहिला पीस खाते ना, असं मला आमरस खाल्ल्यासारखं वाटतं. आता चिक्कू. दिवाळी झाली, आता क्रिसमस. मी म्हटलं तू आली असती तर आपण एक 2-4 दिवस राहिलो असतो, कुठे बाहेर बेर गेलो असतो. हा, येऊ ना. मग नाही, हिला मी सगळं मी त्याला कालच सांगितलं, म्हटलं तू खारघरवरून म्हणत तुम्ही दोघं इकडे येणार का, तर नाही म्हणून म्हणा. नाही, येऊ ना. हा, म्हटलं तू 3ला उघडणार नाही शाळा. हो, येऊ ना. एवढा टाइम आहे तुला. हे ठेव. परफेक्ट. तर एकंदरीत अशी होती आमची कांदिवलीची ट्रिप. छान दिवाळी एन्जॉय केली एकत्र. आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.